अघोषित शिक्षक. हा बोला बोला बोला. सर मुंबईला आपली भेट झाली होती बघा सर. हो 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 बोला, बोला. मॅडम पण होत्या, दोन मॅडम होत्या, मी होतो सोबत. आपण शिक्षण मंत्र्यांना सोबत निवेदन सुद्धा दिलं होतं सर. हो 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 हो. सर ते काय सर काय पुढचा मार्ग काय कळना सर नेमकं आता काय करावं. अघोषित आमचं उच्च माध्यमिक आहे, ज्युनियर कॉलेज. तर केव्हा घोषित होईल आणि केव्हा अनुदान मिळेल काही प्रश्न मोठा पडला सर समोर आता. तर तुमचे ते प्रस्ताव गेलेले आहे का मंत्रालयात? हो गेलेले आहेत सर. आता मॅडमचं असं त्या दिवशी म्हणणं झालं की आम्ही सर्व एकत्रित करणार. आता काही जर ज्युनियर कॉलेज सर समजा क्षेत्रीय स्तरावर असले अजूनही आता, आणि काही जर पुणे स्तरावर असले, आता काही मंत्रालयीन स्तरावर आहेत, तर मग आता जे मंत्रालयीन स्तरावर आहेत पूर्वीपासून फार वर्षापासूनचे, आणि आता जे मंत्रालयीन स्तरावर आहेत, तर मग यांनी किती दिवस वाट बघायची सर समजा काही त्या गोष्टीचा अंत आहे का नाही सर? आपण सर अघोषित शाळेच्या बद्दल त्या शिक्षण मंत्र्याशी बोललो पहा त्या दिवशी. हो ना, त्यांनी तेच सांगितलं सर. तुमच्या समोर सुद्धा तेच सांगितलं त्यांनी. तुम्ही होतात सोबत आमच्या. तर त्यांनी म्हटलं आम्ही सर्व प्रस्ताव एकत्रित करून घोषित करतो, अनुदानासह घोषित करतो असे ते बोलले. बरोबर सर, हे माझ्या बरोबर ते सर, त्यांच्याशी बोला एक मिनिट. नमस्कार सर. हा नमस्कार सर. नमस्कार बोला सर. ते आमचं सर अघोषित आहे उच्च माध्यमिक. अच्छा. हा तर सर कसं आता बरेच वर्षापासून सर आम्ही विना वेतन काम करतो सर. याची तुम्हाला कल्पना आहेच या गोष्टीची. तर सर आता आमच्या अघोषितचे काही प्रस्ताव हे मंत्रालयीन स्तरावर आहेत सर, आणि ते फार वर्षापासूनचे आहेत सर. बरोबर. आणि कसं आहे आता शिक्षण मंत्र्यांचं असं म्हणणं झालेलं आहे की बाबा सर्व स्तरावरचे प्रस्ताव एकत्रित करून आम्ही घोषित करते. तर मग आता सर आता जे पूर्वीपासून गेलेले आहेत तिथं आज आता रेडी आहेत सर आपलं मंत्रालयीन स्तरावर. तर मग आता सर यांनी किती दिवस वाट बघायची सर सांगा बरं सर. आता समजा सर आपण तीच मागणी केलेली आहे हो की आज रोजी तुमच्याकडे जेवढेही प्रकरण अनुदानास पात्र म्हणून आलेले आहेत जे शासन स्तरावर आहेत ती यादी घोषित करा. हो सर. ज्या लोकांचं मूल्यांकन झालं नाही त्यांचं तात्काळ मूल्यांकन करा, त्यांचे प्रस्ताव बोलून घ्या, याच्यानंतर ते घोषित करा. म्हणजे तुमच्याकडे जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे तुम्ही सर्व एक एक डिक्लेअर करता. तुम्ही कुठेतरी एकत्र सगळा बाजार जमा करून राहिलेले आहेत, आणि ते सर्व जमा झाल्याच्या नंतर ती संख्या वाढते. संख्या वाढली की तुमचे डोळे फुटतात आणि मग म्हणतात की एवढा बजेट नाही, हे नाही, ते नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ एक काम करा, जसे आले तसे यादी घोषित करा आणि त्या लोकांना अनुदान चालू करा. बरोबर आहे. संघटनेची मागणी आहे, हीच मागणी आमदार महोदयांची आहे आणि ती त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे सर. आणि आपण आता सतत पाठपुरावा करू. हो, आपण तुमच्या सोबत आहे आणि कसं लवकरात लवकर हे आपला विनाअनुदानीचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी आपण कठोरतेने प्रयत्न करत आहे. बरोबर आहे सर. आम्ही ज्या दिवशी किरण नाईक सरांना भेटलो सर, आम्ही किरण सरनाईक सरांना ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये भेटलो सर, आम्ही 4-5 जणांची टीम होती आमची अघोषितचे. आम्ही 4-5 जण होतो. तर सरांना भेटून आम्हाला सर एवढा आनंद झाला, आणि आनंद तर झालाच सर, पण आमचं जे दुःख होतं समजा 15 वर्षापासून 18 वर्षापासून जे काही आमचं दुःख होतं तर ते आम्ही त्यावेळेस विसरलो होतो सर, की बाबा चला आपल्याला आपला प्रश्न मांडणारे एक कोणीतरी भेटलेत, आणि त्यांच्यावर पूर्णपूर विश्वास आम्ही सरांनी सर आम्हाला खूप मदत केली त्यावेळेस. आणि सरांनी शिक्षण मंत्र्याकडे आम्हाला घेऊन गेलेत सर स्वतः. आणि त्यावेळेस म्हणजे आम्ही आमचं दुःख विसरून असं वाटलं की चला इथून पुढे तरी आपला मार्ग सुखकर होईल आणि आपल्याला लवकरात लवकर अनुदान मिळेल. सर निश्चित करू सर. आपण कुठून बोलताय? रत्नागिरी का? नाही सर, मी जालन्यावरून बोलतो. चालेल. तसं मी अमरावतीचं आहे, पण आता कॉलेजमध्ये जालन्याला आहे सर. ओके. थँक्यू सर. तर तेच तुम्ही बघा सर.